नांदेडच्या गोदावरीसह अनेक उपनद्यांना पूर आलाय। गोदावरी आणि आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। नदीतील पाणी आता शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं, तर सोयाबीनसह इतर सर्व पिकं पुराच्या पाण्यात गेली आहे। आमदार आनंद बोंढारकर यांनी आता नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। आपण आता शेतीच्या बांधावरती आहोत। शेतकऱ्यांना विचारत, दादा काय नुकसान झालंय आणि कशी परिस्थिती आता? साहेब परिस्थिती बरीच खराब आहे साहेब। परिस्थिती म्हणजे एक तर माणसं तिकडे अडकली आहे, जे कापसं गेले साहेब, आमचे सोयाबीन गेली। आता आमच्यापाशी काही उरलं नाही, फक्त आता की आम्हाला काही सुधारच नाही आले। आता काही कोणीकडे जाऊन आमदार साहेबाला काय सांगावं ते सुधारणा आले आम्हाला। जमीनची नुकसान अशी झालेली आहे, बँकवाले साहेब आमच्या घराला रोज तगादा लावतात की कर्ज भरा कर्ज भरा। आता शेतीच गेली तर कर्ज कुठलं भरा? तर काय मागणी काय आहे तुमची आता? मागणी काहीतरी सरकारनं आम्हाला अनुदान द्यावं तातडीने। मोठ्या प्रमाणामध्ये वरती पाऊस चालू आहे। जरी नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड तालुक्यात पाऊस 2 दिवसापासून थांबला जरी असला तरी वरच्या धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जास्त होतोय आणि गोदाकाठच्या ज्या काही गावांचं नुकसान आणि शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली। एखादी योजना आपण कमी केली पाहिजे, एखादे काम आपल्या सरकारचं कमी झालेलं तरी चालेल, परंतु आपण कृषी प्रधान देश म्हणतो आणि त्या देशामध्ये शेतकरी जर असा हातबल झाला तर आपलं कुठेही काही उरणार नाही। जे जगाचा पोशिंदा शेतकरी आहे ते खस्ता कामा नाही, यासाठी आपण काम केलं पाहिजे। मला निश्चित खात्री आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांचंच सरकार म्हणून आम्ही वारंवार सांगतो आणि निश्चित मला खात्री आहे सरकार या ठिकाणी मदत जास्तीची देईल। नक्कीच सरकारकडून कमीत कमी 25,000 रुपये हेक्टरी मदत मिळावी अशी आमदार महोदयांची मागणी जी आहे ती यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि सर्व शेतकरी जे आहेत आता सरकारच्या या निर्णयाकडे नजरा लावून बसलेले आहेत। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, वांगी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।